घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत जानकी ही ऐश्वर्या आणि सारंगला जेलमध्ये भेटायला गेलेली असते आणि ती त्या दोघांना सांगते, ऐश्वर्या, जोपर्यंत तुझ्यावरचा खुनाचा आरोप पुसला जात नाही आणि खरा गुन्हेगार आपल्याला मिळत नाही तोपर्यंत तुला इथेच राहावी लागेल. तेव्हा ऐश्वर्या आणि सारंग दोघेही अतिशय घाबरलेले असतात आणि ऐश्वर्या विचार करते, मग आपल्याला खरा गुन्हेगार कसा शोधावा लागेल. मला तर वाटते विक्रमचा खरा गुन्हेगार हा आपल्या डोळ्यासमोर आहे, परंतु तो आपल्याला दिसत नाही आणि ती शर्वरीवर संशय व्यक्त करते. त्यानंतर आपण पाहतो घरामध्ये शर्वरीला भेटण्यासाठी राहुल आलेला असतो आणि राहुल हा शर्वरीला बोलतो, म्हणजे विक्रांतची बॉडी ही घरामागच्या गार्डनमध्येच पुरण्यात आलेली होती. म्हणजे बरे झाले, आपल्या दोघातला काटा वेगळा झाला, आता आपण दोघे एकत्र येऊ शकतो असे बोलून दोघेही एकमेकाला मिठी मारतात आणि त्यावेळेस आपण पाहतो दरवाजामधून जानकी ही त्या दोघांचे सर्व बोलणे ऐकते आणि तिला मात्र खूप मोठा धक्का बसतो आणि त्या अवंतिकाला बोलते, अवंतिका, म्हणजे ऐश्वर्या जी बोलत होती ते सर्व सत्य होते. आणि अवंतिका विचारते, ऐश्वर्या काय बोलत होती. आणि जानकी सांगते, विक्रांत भोजीचा खून हा शर्वरी वंश यांनीच केला असेल. आणि त्यावेळेस त्या ठिकाणी ऋषिकेश येतो आणि ऋषिकेश हा जानकी जोरात ओरडून बोलतो, जानकी, हे तू काय बोलत आहेस, तू माझ्या बहिणीवर आरोप घालत आहेस का. आणि तेव्हा जानकी बोलते, हो, मी जे बोलत आहे ते एकदम खरं आहे. तुम्हाला विश्वास नसेल तर तुम्ही रूममध्ये जाऊन बघा. आणि ऋषिकेश देखील शर्वरीच्या रूममध्ये जाऊ लागतो. आता पुढे येणाऱ्या भागामध्ये ऋषिकेश, जानकी आणि घरातील सर्वांना शर्वरीवर राहुल दोघांनी मिळून विक्रांतचा खून केला आहे हे सत्य समजणार का हे पाहणे अतिशय रंजक ठरणार आहे. घरोघरी मातीच्या चुली या मालिकेचे सर्व अपडेट्स पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.